नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नारी शक्ती दूत ॲपमधून आपल्याला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं आहे गुगल प्ले स्टोरवरती. गुगल प्ले स्टोरवरती गेल्यानंतर आपल्याला नारी शक्ती दूत म्हणून सर्च करायचं आहे. त्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. तर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करा आणि लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायचं आहे. तुमचं नाव, ईमेल वगैरे आय डी टाकून त्यानंतर खाली 2 नंबरला एक ऑप्शन दिसतो योजना म्हणून. तर महिलांच्या योजनेवरती क्लिक करा. हमीपत्र PDF डाउनलोड करा. ती का डाउनलोड करायची हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. पण डाउनलोड केलेली PDF झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन त्याची प्रिंट काढून घेऊन या आणि त्या प्रिंटवर तुमची सही करा. त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेवरती क्लिक करायचं आहे. लोकेशनसाठी अनुमती द्यायची आहे. लोकेशन ॲक्टिवेट केल्यानंतर इथे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होतो. त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, ज्यांचा अप्लाय करायचं आहे फॉर्म. नाव टाकल्यानंतर खाली पती किंवा वडिलांचे नाव टाका. त्याच्या खाली जन्मदिनांक आहे तर आपली जन्मदिनांक तिथे टाकायची. खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाका. जो आधार कार्डावर पत्ता आहे तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर खाली जन्माचे ठिकाण म्हणजे जिल्हा एंटर करा. त्यानंतर गाव आणि शहराचे नाव टाका. खाली ग्रामपंचायत निवडा. त्याच्या खाली पिनकोड, मोबाईल क्रमांक आणि आपला आधार नंबर एंटर करा. त्यानंतर इथे खाली विचारले की शासनाच्या इतर योजनांचा आपण लाभ घेतला आहे का, तर तिथे आपल्याला नाही करायचं आहे. तुम्ही जर घेतला असेल कुठल्या लाभ याच्या अगोदर योजनेचा तर तुम्ही हो करू शकता. त्यानंतर खाली जी माहिती विचारली ते आपल्याला इथे भरायची आहे. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचे की अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आपल्याला इथे भरायचा आहे. तर इथे न चुकता आपलं बँक खात्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या बँक खात्याचा नंबर, IFSC कोड, ही सगळी माहिती आपल्याला न चुकता इथे भरायची आहे. ठीक आहे. नंतर खाली कागदपत्र आपल्याला आता अपलोड करायची आहे. तर आधार कार्डवरती क्लिक करा. गॅलरी, आपण कॅमेऱ्याने डायरेक्ट फोटो पण काढू शकतो जर आधार कार्ड तुमच्या समोर असेल तर. त्यानंतर गॅलरीतून पण आपण अपलोड करू शकतो. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक एक करून सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याच्या खाली अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपण अपलोड करा. त्यानंतर खाली उत्पन्न प्रमाणपत्र, ते जर नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपण इथे त्याचा फोटो अपलोड करू शकता. त्याच्या खाली अर्जदाराचे हमीपत्र, जो PDF मी स्टार्टिंगला बोललो होतो की प्रिंट काढून आणा, त्या प्रिंटवरती आपल्याला काय करायचं आहे, आपली सही करायची आणि त्याचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली जर एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर तिने आपल्या पतीचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो टाका. ॲक्सेप्टवरती टिक करा. अर्जदाराचे हमीपत्र वाचल्यानंतर खाली स्वीकारावरती क्लिक करा. इथे स्वीकाराचा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा. माहिती जतन करा. तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यात खाली 3 नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, यापूर्वी केलेले अर्ज. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही पाहू शकता. इथेच तुम्हाला पेंडिंग अप्रूव्डचं स्टेटस तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. जर पेंडिंग असेल तर पेंडिंग दाखवेल, अप्रूव्ह झालं तर असं अप्रूव्ह दाखवेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.